मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या लढ्याला यश आलं म्हणून गवळी वस्ती तालीम संघाच्या वतीने मारिय चौक येथे लाडू वाटून जल्लोष करण्यात आला। यावेळेस गवळीची तालीम संघाचे अध्यक्ष महादेव गवळी, महाराष्ट्र प्रदेश भाजप कार्यकारिणी सदस्य हेमंत पिंगळे, धर्मवीर शंभूराजे प्रतिष्ठानचे संस्थापक शामराव गांगर्डे, विद्यार्थी सेना विद्यापीठ प्रमुख जिल्हा प्रमुख लहू गायकवाड, गवळी वस्ती गृहनिर्माणचे चेअरमन चंद्रकांत पवार, मंडळाचे ज्येष्ठ कार्यकर्ते औदंबर बुवा जगताप, अरुण भाऊ घुले, वामन वागचौरे, विष्णू बॉस जगताप, संदीप काशीद, अरविंद गवळी, शेखर कवटेकर, तात्यासाहेब पवार, सूरज काशीद, बबलू जगताप, बाळासाहेब घुले, दादा गांगर्डे, मनोज जगताप, विजय घुले, शंकर घुले, सुनील कदम, सचिन कदम, बाळासाहेब जगताप, दिनेश जगताप, वैभव जगताप, सुधीर आजबे, बजरंग कदम, गुंडू काळे, किरण जाधव, ईश्वर अहिरे, शिरीष चव्हाण, शशिकांत भुमारे, दादा गरड, नागनाथ पवार, हनुमंत गायकवाड, जयवंत गायकवाड इत्यादी लोक सहभागी झालेले होते। यावेळेस प्रास्ताविक करताना हेमंत पिंगळे यांनी मरियाई चौकाला मनोजदादा जरांगे सर्कल नामकरण करण्याचा प्रस्ताव महापालिकेकडे देण्याचं मंडळाला विनंती केलं। यावेळेस सकल मराठ्याचे माऊली पवार बोलताना म्हणाले की सकल मराठाला प्रत्येक आंदोलनास गवळी तालीम संघाचा नेहमीच पाठिंबा राहिलाय। तसेच आपले विचार व्यक्त करताना राजन जाधव म्हणाले, सोलापुरातील सकल मराठ्याचा आंदोलनाचा इतिहास लिहिला जाईल, त्यावेळेस गवळी वस्ती तालीम संघाचं कॉन्ट्रीब्युशन अग्रक्रमाने घेतलं जाईल। गणेश देशमुख यांचे यावेळी भाषण झालं। दादा जरंगेने मिळवून दिलं, सरकारनं दिलेलं आहे, सरकार कोणी हिसकावून घेतलं, ही मराठ्याचा इतिहास असणार आहे, हे कुठेही मिळू शकत नाही। आणि ह्याचं श्रेय ही कुठेही मिळू शकत नाही। आणि आरक्षणाला अशी मेक मारली आहे, काय काय जण म्हणजे आम्ही कोर्टाचा मंडळीनं पहिला घे दुसरे गेला मी सगळ्याच आल्यावर येऊन निधी नवऱ्याला सगळी मनोदानं एक मारले वाया जाणार नाही। समाज कोणाला आम्हाला आणि मदत केली जाणार सर्वप्रथम गवळी वस्ती आणि आजूबाजूच्या परिसरातील सर्व लोकांचे या ठिकाणी मी आभार मानतोय। कारण आजचा कार्यक्रम म्हणजे सकल मराठा समाजाचा कोणताही कार्यक्रम जरी असला आणि त्या ठिकाणी गवळी वस्तीचं योगदान नाही असं कधीच होत नाही। सकल मराठा समाज हा ज्या ज्या वेळेला आंदोलन करतो त्या वेळेला माऊली पवार एकटा पडलेला दिसला की त्यावेळेला सगळी फौज आणि रसद ही गवळी वस्ती आम्हाला या ठिकाणी पुरवते। गवळी वस्ती म्हणजे सकल मराठा समाजाचा ऑक्सिजन आहे आणि या ऑक्सिजन शिवाय सकल मराठा समाज जगू शकत नाही, अशी या ठिकाणी गवळी वस्तीची ख्याती आहे। आणि याच गवळी वस्तीचं या ठिकाणी आभार मानतो। ज्या ज्या लोकांनी आजचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी म्हणून त्यांनी धडपड केली त्या सगळ्या लोकांचा या ठिकाणी आभार मानतो। ज्या ज्या लोकांना आमच्या बरोबर जे आलेले होते चालक, त्यामध्ये बरेच लोक असे होते की 60, 65, 70चे पुढचे होते, त्याचे 2-2 वेळा बायपास झालेले होते। ते 2-2 वेळा बायपास झालेले माणसं सुद्धा मोटरसायकलवर बसून मागणं आली। श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरी इंग्लिश मीडियम स्कूल प्ले ग्रुप ते 4थी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या। मोबाईल क्रमांक 8668 34 49 79।